नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024 म्हणजे मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत असा एक शासनाचा निर्णय 10 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. आता मित्रांनो, या निर्णयान्वये कोणकोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर या जिल्ह्यांसाठी किती मदत जाहीर झाली आहे अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, शासन निर्णय असा आहे, जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी रुपये 2,920,57,50,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांची माहिती आहे. तर कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर बघणार आहोत. तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तर ते सुद्धा बघून घ्या मित्रांनो. तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी जालना जिल्ह्यासाठी ₹1,00,000 रक्कम आहे ती 41,230.93 लक्ष. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी आहे 41,948.21 लक्ष. नांदेड जिल्ह्यासाठी आहे 81,238.61 लक्ष. त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आहे 52,094.36 लक्ष. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी आहे 22,181.30 लक्ष. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आहे 23,420.70 लक्ष आणि परभणी जिल्ह्यासाठी आहे 1.08 लक्ष. तर बीड जिल्ह्यासाठी आहे 2357.01 लक्ष. लातूर जिल्ह्यासाठी आहे 78,41.24 लक्ष. तर लातूर जिल्ह्यासाठी पुन्हा 9.79 लक्ष. परभणी जिल्ह्यासाठी आहे पुन्हा 1,008.71 लक्ष. हिंगोली जिल्ह्यासाठी आहे 456.39 लक्ष. नांदेड जिल्ह्यासाठी आहे 70.99 लक्ष. तर बीड जिल्ह्यासाठी आहे 2.81 लक्ष. आता मित्रांनो, नागपूर विभागासाठी तर नागपूरमधील वर्धा जिल्ह्यासाठी 283.11 लक्ष. नागपूर जिल्ह्यासाठी आहे 24.48 लक्ष. गोंदिया जिल्ह्यासाठी आहे 2629.27 लक्ष. भंडारा जिल्ह्यासाठी आहे 1,002.7 लक्ष. वर्धा जिल्ह्यासाठी आहे 41.48 लक्ष. तर गडचिरोली जिल्ह्यासाठी आहे 327.79 लक्ष. परत नागपूर जिल्ह्यासाठी आहे 6,441.12 लक्ष. चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे 82.41 लक्ष. तर वर्धा जिल्ह्यासाठी आहे 309.33 लक्ष. आता मित्रांनो, नाशिक विभागासाठी त्यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी 21.82 लक्ष. तर धुळे जिल्ह्यासाठी आहे 18.75 लक्ष. नंदुरबार जिल्ह्यासाठी आहे 41.52 लक्ष. त्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी आहे 571.88 लक्ष आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी आहे 240.03 लक्ष. त्यानंतर आहे मित्रांनो पुणे विभाग. पुणे विभागामध्ये सातारा जिल्ह्यासाठी 10.73 लक्ष. सोलापूर जिल्ह्यासाठी 5,801.43 लक्ष. तर सांगली जिल्ह्यासाठी आहे 348.24 लक्ष. अशी ही मदत मित्रांनो मिळणार आहे. आणि ती मदत आहे मित्रांनो, अतिवृष्टी जी झाली होती त्या अतिवृष्टीबाबत ही मदत आहे. जून ते ऑक्टोबर 2024 आणि मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत तर या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना अशी ही मदत मिळणार आहे मित्रांनो. असा हा शासन निर्णय होता. आपल्या या शासन निर्णय जर सविस्तर वाचायचा असेल तर या शासन निर्णयाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन सुद्धा वाचू शकता. तर अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.